नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विवेक पवार. आपण ही नवीन सिरीज सुरू केली आहे वेस्टर्न पॉलिटिकल थॉटची. यामध्ये आपण ऑलरेडी प्लॅटो आणि ॲरिस्टॉटल हे दोन थिंकर्स कव्हर केलेले आहेत. एक इंट्रोडक्टरी लेक्चर पण घेतलं आहे, ज्यामध्ये या चॅनलवरती कुठल्या सिरीज रन होतील त्याबद्दल माहिती आहे. हे चॅनल किंवा ही सिरीज UGC नेट, UGC सेट, MA पॉलिटिकल सायन्स, BA पॉलिटिकल सायन्स, JNU एंट्रन्सेस किंवा विविध एक्झाम्स ज्यामध्ये पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस यूज होतो त्यासाठी यूज केला जाऊ शकतो. माझ्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास या स्लाईडवरती उपलब्ध आहे. आजचा जो आपला थिंकर आहे तो आहे निकोलो मॅकियावेली. आपण ऑलरेडी प्लॅटो आणि ॲरिस्टॉटल कव्हर केलेले आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये चेक करू शकता. निकोलो मॅकियावेलीचा जो कालखंड आहे तो आहे 1469 to 1527, 1469 ते 1527च्या काळात. तो एक इटालियन रायटर आणि पॉलिटिशियन होता प्रबोधनाच्या काळातला. ही स्पेंट मोस्ट ऑफ हिज अडल्ट लाईफ इन फ्लोरेन्स. त्याची फ्लोरेन्समध्येच मोस्ट ऑफ त्याची अडल्ट लाईफ व्यतीत झाली आणि त्याने तिथे सर्व केलं गव्हर्नमेंट ऑफिशियल म्हणून. बहुतेक हिस्टॉरियन्स जे आहेत, जे इतिहासकार आहेत, ते मॅकियावेलीला फाउंडर ऑफ पॉलिटिकल सायन्स असं म्हणतात, मॉडर्न पॉलिटिकल सायन्स. बिकॉज ऑफ हिज वर्क अँड रायटिंग शेप मॉडर्न पॉलिटिक्स. जे मॉडर्न पॉलिटिक्स आहे त्याला त्याच्या रायटिंग्सनी शेप आला आहे. फादर ऑफ मॉडर्न पॉलिटिकल सायन्स असं मॅकियावेलीला म्हटलं जातं. आणि फादर ऑफ युरोपियन सेक्युलरिझम म्हणजे युरोपियन धर्मनिरपेक्षता जी आहे त्याचं पण त्याला जनक म्हटलं जातं. मॅकियावेलीचे इम्पॉर्टंट वर्क्स आहेत, त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते द प्रिन्स नावाचं पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये मॅकियावेलीनी प्रिन्स जो असतो, जो होणारा राजा आहे, त्याला उपदेश दिलेले आहेत विविध, की कशा प्रकारे त्यांनी राज्य करावं. बेस्ट बुक एव्हर रिटन इन फील्ड ऑफ स्टेटक्राफ्ट. राज्यक्रांतीच्या इतिहासात सगळ्यात चांगलं लिहिलेलं पुस्तक द प्रिन्स आहे आतापर्यंतचं. इन द प्रिन्स मॅकियावेली हॅज ॲडव्होकेटेड रूल ऑफ प्रिन्स हू इज रुलिंग विथ आयर्न हँड. याच्यामध्ये त्यांनी प्रिन्सला विविध उपदेश दिलेले आहेत, विच इज रिक्वायर्ड फॉर द करप्ट सोसायटी. एखादी करप्ट सोसायटी असेल तर त्यामध्ये राज्य करायसाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत त्याचे उपदेश मॅकियावेलीने या पुस्तकामध्ये दिलेले दिसतात. दुसरं जे महत्त्वाचं पुस्तक आहे मॅकियावेलीचं ते आहे डिस्कोर्सेस ऑन लिव्हाय. इन दिस बुक ही हॅज ॲडव्होकेटेड रिपब्लिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट लाईक ॲरिस्टॉटल. म्हणजे ह्याच्या पुस्तकामध्ये आहे मॅकियावेलीनी आपल्याला दिसतं की द प्रिन्समध्ये त्यांनी मोनार्कीचं समर्थन केलेलं आहे. डिस्कोर्सेसमध्ये त्यांनी रिपब्लिक म्हणजे गणराज्याचं समर्थन केलेलं आहे. पण कुठे जिथे लोक व्हर्च्युअस आहेत, ज्यांच्याकडे बौद्धिक क्षमता आहे किंवा शिकलेले लोक आहेत, समजदार लोक आहेत, तिथेच त्यांनी रिपब्लिकचं समर्थन केलं आहे. तिसरं महत्त्वाचं पुस्तक आहे द आर्ट ऑफ वॉर. चौथं फ्लोरेंटाईन हिस्ट्रीज, द हिस्ट्री ऑफ फ्लोरेन्स. हे 4 पुस्तकं तुम्हाला महत्त्वाचे माहीत असले पाहिजे. म्हणजे एक्झामला जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतात, जसं ऑथर्स आणि त्यांचे बुक्स विचारले जातात, त्यामध्ये हे 4 पुस्तकं आपल्याला महत्त्वाचे आहेत. तसं मॅकियावेली हॅल्सो रोट मेनी डिफरंट टाईप ऑफ लिटरेचर. त्यांनी बरंच काही साहित्य लिहिलं आहे. त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल बुक्स, कॉमेडी, सॉंग्स आणि पोएम्स अशा बऱ्याच गोष्टी इन्क्लुडेड आहेत. मॅकियावेलीचं सगळ्यात महत्त्वाचं काम किंवा त्याचं महत्त्वाचं वर्क जे आहे ते आहे द प्रिन्स. द प्रिन्स वॉज सो मॉन्युमेंटल दॅट वर्ड्स लाईक मॅकियावेलियन और मॅकियावेलिनिझम आर स्टील कॉमनली यूज टुडे टू डिस्क्राईब एनी सॉर्ट ऑफ ऑथॉरिटी फिगर हू ट्राईज टू मॅनिप्युलेट पीपल अंडर देअर इन्फ्लुएन्स. मॅकियावेलिनिझम किंवा मॅकियावेली ही अशी एक पहिली एखाद्या पॉलिटिकल थिंकरच्या नावावरती संकल्पना तयार झाली आहे, ज्याच्यामध्ये एखादा ऑथर जर किंवा एखादा पॉलिटिकल थिंकर असेल, तो जर ऑथॉरिटेरियन व्हायचा प्रयत्न करत असेल तर त्याला मॅकियावेलियन असं म्हटलं जातं. प्रिन्स हॅड ॲन इमिजिएट इम्पॅक्ट इन शेपिंग द बिहेवियर ऑफ लीडर्स. जेव्हा प्रिन्स जे आहे पुस्तक आहे हे शेप करतं बिहेवियर जे असतं लीडर्सचे, गाईडलाईन म्हणून किंवा गाईडबुक म्हणून पॉलिटिशियन्स यूज करत असतात. इटलीवर बहुतांश वेळा जे वेल्दी आणि पॉवरफुल फॅमिली आहेत त्यांनी राज्य केलं आहे. मेनी मेंबर ऑफ दिस फॅमिलीज इवन बिकेम पोप्स. पोप्स म्हणजे चर्चमध्ये जे हेड असतात किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा जो हेड असतो, वरिष्ठ सगळ्यात, त्याला पोप म्हणतात. तर या फॅमिलीजमधनं इटलीमधल्या बरेच वेळा पोप्स पण निवडले जातात. वन ऑफ द मोस्ट नोटोरियस पॉवरफुल अँड वेल्दी इटालियन फॅमिलीज ऑफ दॅट टाईम वॉज मेडिसी फॅमिली. आता त्या काळातली एक महत्त्वाची पॉवरफुल आणि वेल्दी फॅमिली जी आपल्याला मॅकियावेलीशी रिलेटेड आहे ती होती मेडिसी फॅमिली. द मेडिसी फॅमिली हॅड कंट्रोल फ्लोरेन्स फॉर ओव्हर हाफ अ सेंचुरी बिफोर रिपब्लिक वॉज एस्टॅब्लिश्ड. म्हणजे तिथे इटलीमध्ये गणराज्य स्थापन व्हायच्या आधी जवळपास अर्धशतक मेडिसी फॅमिलीने तिथे रूल केलं होतं. मॅकियावेली सर्व्ड ॲज पॉलिटिशियन इन दॅट रिपब्लिक. म्हणजे जी रिपब्लिक तिथे स्थापन झाली होती हाफ सेंचुरी मेडिसी फॅमिलीच्या रूलनंतर, त्या गव्हर्नमेंटमध्ये मॅकियावेलीने पॉलिटिशियन म्हणून काम केलं होतं. अँड ऑल्दो हिज बुक द प्रिन्स डिस्कस्ड हाऊ टू गेन अँड कीप पॉवर. त्याचं जे प्रिन्स बुक आहे हे पण त्या काळात त्यांनी लिहिलं होतं आणि उपदेश दिले होते की सत्ता कशी मिळवायची आणि ती टिकून ठेवायची. द मेडिसी फॅमिली इव्हेंच्युअली ओव्हरटूक वन्स अगेन.
हे त्याने त्याचा जो काळ होता सत्तेचा, त्याच्यानंतर परत मेडिसी फॅमिलीने इटलीवरती आपली सत्ता स्थापन केली आणि मेकॅवली सत्तेतनं बाहेर पडला. मेकॅवलीचा जो कालखंड आहे तेव्हा मिडिवल एज आणि मॉडर्न एज, एंड ऑफ मिडिवल एज म्हणजे जे मध्यकालीन युग होतं त्याचा अंत होत होता आणि मॉडर्न एज जे आहे, आधुनिक युग जे आहे त्याची जस्ट सुरुवात होणार होती. टाईम वेन नेशन स्टेट्स वर इमर्जिंग इन युरोप, हे राष्ट्रराज्यांची जी निर्मिती होत होती किंवा राष्ट्रराज्य उदयास येत होते, हा तो काळ होता. इटली ॲट दॅट टाईम वॉज हायली करप्ट सोसायटी, इटली त्या काळात खूप करप्ट सोसायटी होती. चर्च ॲट दॅट टाईम हॅज बिकम अ करप्ट इन्स्टिट्यूशन, चर्चची जी संस्था होती, धर्मसंस्था होती, ती एक करप्ट झालेली होती. चर्च ऑल्सो इंटरफेअर इन पॉलिटिक्स, म्हणजे राजकारणात सुद्धा धर्माचा हस्तक्षेप आपल्या त्या काळात होताना दिसतो. मेकॅवली कन्सिडर्ड चर्च ॲज द सोर्स ऑफ ऑल एव्हिल्स इन इटली, इटलीमध्ये ज्या कुठल्या चुकीच्या गोष्टी घडत असतील त्याचा सोर्स मेकॅवलीने चर्चला ठरवलेला आहे किंवा चर्चला जबाबदार धरला आहे. मेकॅवलिनिझम हॅज बिकम अ बॅड वर्ड असोसिएटेड विथ ऑल रॉंग थिंग्स इन पॉलिटिक्स, राजकारणामधल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्याचा संबंध डायरेक्टली मेकॅवलीशी जोडला जातो व त्या त्याला मेकॅवलिझम उपदेश केला जातो. इट इज अ पॅरेडॉक्स दॅट एव्हरीवन प्रॅक्टिस मेकॅवली बट नो वन एक्नॉलेज हिमसेल्फ ॲज मेकॅवेलियन, असं एक डनिंगचं स्टेटमेंट आहे. इथे डनिंग काय म्हणतात की हे पॅरेडॉक्स आहे की सगळे लोक मेकॅवलीचे उपदेश फॉलो करून राजकारण करतात, पण कुणीही त्याला स्वतःला मेकॅवेलियन म्हणायचं किंवा मेकॅवलीशी संबंध जोडायसाठी तयार होत नाही. प्रिन्स जे पुस्तक आहे इज मॅन्युअल फॉर एंटरप्राइझिंग पर्सन, हे जे प्रिन्स नावाचं जे पुस्तक आहे एक गाईड बुक आहे. कोणासाठी? जो एंटरप्राइझिंग पर्सन आहे, जो विलिंग पर्सन आहे, ज्याला राजकारणात उतरायचं आहे आणि सक्सेसफुल व्हायचं आहे, सत्ता मिळवायची आहे आणि ती सत्ता टिकून ठेवायची आहे, त्यासाठी द प्रिन्स हे पुस्तक एकदम परफेक्ट आहे. म्हणजे आजच्या काळातसुद्धा तुम्ही जर द प्रिन्स वाचलंच तर तुम्हाला ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. आपण बरेच वेळा मॉडर्निटी किंवा मॉडर्न ह्या गोष्टीचा उपयोग करत असतो, पण लिटरली मॉडर्निझम किंवा मॉडर्निटी म्हणजे काय, तर हे आपण आता बघूयात. म्हणजे काय एक्झॅक्टली मॉडर्निझम किंवा मॉडर्निटी म्हणजे काय असतं. तर काही महत्त्वाचे घटक असतात, ज्या गोष्टी असल्या तर आपण त्या समाजाला किंवा सोसायटीला, देशाला मॉडर्न असं म्हणतो. किंवा ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की फक्त जीन्स घातली किंवा पोशाखावरनं किंवा तुमच्या कामावरनं तुम्ही मॉडर्न नाही बनत. तर 1915 ही बाईसुद्धा स्वयंपाक करते आहे बाळाला घेऊन. म्हणजे चाइल्ड रेअरिंग जी आहे, बाळ सांभाळण्याची जी जबाबदारी आहे, मानवतावाद आपल्याला इथे कुठल्याच प्रकारे दिसत नाही. म्हणजे चाइल्ड बेअरिंग इज नॅचरल बट चाइल्ड रेअरिंग इज आर्टिफिशियल. म्हणजे बाळ हे स्त्रीला होणं हे नैसर्गिक आहे, पण त्याचा सांभाळ करणं हे कृत्रिम पद्धत आपण हे समाजात रुजवलेली गोष्ट आहे. याचा सांभाळ दोन्ही लोक करू शकतात, मेल आणि फिमेल, पण आपण मोस्टली बघतो की ती जबाबदारी फिमेल्सवरतीच लोटली जाते. अशा प्रकारे काही आपण मॉडर्निटीचे काही महत्त्वाचे घटक आहेत ते बघू, ज्याच्यामध्ये सेक्युलरिझम येतं. म्हणजे धर्मनिरपेक्षता जर असेल तर त्या सोसायटीला आपण मॉडर्न म्हणतो. तिथे ह्युमॅनिझम असलं पाहिजे, मानवतावाद असला पाहिजे, त्या गोष्टीला आपण मॉडर्न अशी गोष्ट आपण म्हणू शकतो. मानवतावाद असला पाहिजे, बुद्धिप्रामाण्यवाद असला पाहिजे, ज्याला आपण रॅशनलिझम म्हणतो, सायंटिफिक ॲटिट्यूड असलं पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे लोकांचा विचारसरणीमध्ये, मटेरियलिझम असलं पाहिजे, भौतिकवाद असला पाहिजे. पॉलिटिकल सिस्टम जे असतं किंवा पॉलिटिकल सिस्टम आपण बघितलं की डेव्हलप होत गेला. पहिले ग्रीस सिटी स्टेट्स होते, नंतर नेशन स्टेट आले. आता उद्या भविष्यात आपल्याला सुप्रा नॅशनल आयडेंटिटीज, जसं की वर्ल्ड गव्हर्नमेंट नावाची एखादी कन्सेप्ट किंवा वसुदैव कुटुंबकम जी संकल्पना आहे आपली, तसं काही अस्तित्वात येताना दिसेल. पण सध्या जी मॉडर्न सिस्टम आहे ती आहे नेशन स्टेट. मग जिथे एखाद्या राज्यात जर मोनार्की असेल, राजा असेल, तर त्याला आपण बॅकवर्ड म्हणतो किंवा मॉडर्न नाही म्हणत. तर मॉडर्निटीचे हे काही विशिष्ट 6 एलिमेंट्स आहेत. अजूनही बरेच काही आहेत, पण हे बेसिक एलिमेंट्स आहेत ज्या सोसायटीला आपण मॉडर्न म्हणतो, या जर गोष्टी त्यामध्ये असतील तर. हे लेक्चर पूर्ण कंप्लीट झाल्यावरती तुम्ही खालील प्रश्नांचे उत्तर देऊ शकता. हे प्रश्न विविध एक्झाममध्ये आलेले आहेत, जसं UPSCसाठी झालं किंवा MA पॉलिटिकल सायन्स, इवन नेटसाठी जेव्हा रिटर्न एक्झाम होती त्या काळात अशा प्रकारचे प्रश्न यायचे. तुम्ही प्रश्न नोट डाऊन करू शकता आणि लिहायचा प्रयत्न करू शकता. मेकॅवली ॲज अ फादर ऑफ पॉलिटिकल रिअलिझम, राजकीय वास्तववादाचा आपण मेकॅवलीला जनक असं म्हणतो. रिअलिझम इज लुकिंग ॲट द थिंग ॲज दे आर. आपल्याला ॲरिस्टॉटलमध्ये कळालेलं आहे की ज्या गोष्टी जशा आहेत त्याच्याकडे तसंच दृष्टीने बघणं, कुठल्याही प्रकारचा आदर्शवाद किंवा ही अशी असली पाहिजे, तशी असली पाहिजे, त्याच्यापेक्षा ही कशी आहे ते स्वीकारणे, याला आपण रिअलिझम असं म्हणतो.
मेकॅवेली हॅज एक्सप्लेन पॉलिटिक्स ॲज इट इज रॅदर दॅन इट ऑट टू बी. मेकॅवेलीने जे राजकारणाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आपल्याला, ते जसं आहे तसं चित्र प्रदर्शित केलं आहे, आरशा ठेवला आहे, ते कसं असलं पाहिजे. आपण याच्या अगोदरच्या बघितलं की ॲरिस्टॉटल आणि प्लॅटोनी ते सांगण्याचा प्रयत्न केला की आदर्श राज्य कसं असलं पाहिजे, किंवा वास्तववादाचा दृष्टिकोन देऊन ॲरिस्टॉटलनी सांगितलं की कसं बेस्ट प्रॅक्टिकल राज्य स्थापन केलं जाऊ शकतं. पण मेकॅवेली अशा कुठल्याही गोष्टी न करता सध्या राजकारण काय आहे त्याचं ॲनालिसिस करून त्या प्रिन्सला उपदेश देतो की जे आहे ते तसंच्या तसं बघायला पाहिजे, त्याच्यामध्ये येऊन कसं सत्ता स्थापन करता येईल याचे उपदेश द प्रिन्समध्ये मेकॅवेलीने दिले. सो इफ वी लुक विथ दिस पर्स्पेक्टिव्ह, पॉलिटिक्स इज नथिंग बट स्ट्रगल फॉर पॉवर. आपण जर ह्या पर्स्पेक्टिव्हने किंवा या दृष्टिकोनातनं जर मग पॉलिटिक्सने बघितलं, मेकॅवेलीने जो पर्स्पेक्टिव्ह दिला आहे त्यांनी, तर राजकारण काय आहे तर मग सत्तेसाठी संघर्ष आहे फक्त. म्हणजे वास्तववाद जो दृष्टिकोन आहे, पॉलिटिकल रिअलिझम ज्याला म्हणतो आपण पॉलिटिक्समधला, त्याच्यामध्ये पॉलिटिक्सकडे जर तुम्ही वास्तववादी दृष्टिकोनातून आजच्याही काळात बघितलं तर फक्त आपल्याला सत्तेसाठी होणारा संघर्ष दिसून येतो. मेकॅवेलीने काय दिलं आहे मग तर रिअलिस्ट व्ह्यू दिला आहे पॉलिटिक्सचा. रिअलिस्ट आर नोन ॲज चिल्ड्रन ऑफ डार्कनेस. रिअलिस्ट लोक जे असतात पॉलिटिकल रिअलिस्ट, त्यांना चिल्ड्रन्स ऑफ डार्कनेस किंवा चिल्ड्रन ऑफ डार्कनेस असं म्हटलं जातं. मेकॅवेली वॉन्ट्स प्रिन्स टू अंडरस्टँड द नेचर ऑफ प्रोफेशन इन विच ही इज गोइंग टू एंटर. मेकॅवेलीला असं वाटतं की प्रिन्स ज्या प्रोफेशनमध्ये एंटर करतो आहे पॉलिटिक्सच्या, त्याच्याबद्दल त्याला पूर्ण माहिती असली पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे, त्याचं नेचर काय आहे, स्कोप काय आहे, या सगळ्या गोष्टींची त्याला माहिती असली पाहिजे. त्यासाठीच मेकॅवेलीने द प्रिन्स पुस्तक लिहिलं आहे. ही सजेस्ट दॅट प्रिन्स शूड नॉट ट्राय टू फाइंड गुडनेस इन पॉलिटिक्स. म्हणजे प्रत्येक राजाने त्या राजकारणात काहीतरी चांगलंच बघितलं पाहिजे किंवा चांगलं आहे राजकारण किंवा अशा गोष्टी, आदर्शवादी गोष्टी केल्यापेक्षा मेकॅवेली म्हणतो की प्रिन्सने त्याच्यामध्ये त्या गोष्टी शोधल्यापेक्षा, किंवा पॉलिटिक्स इज नॉट अ इन्स्पायरिंग फील्ड, राजकारण काही असं इन्स्पायरिंग फील्ड नाही आहे की तू तशा गोष्टी करू शकतो. किंवा जे मेकॅवेलीचं असं म्हणणं आहे की जे आहे त्याच्याकडे तसं बघ आणि तुला सत्ता कशी मिळवता येईल आणि ती टिकून ठेवता येईल याबद्दल प्रिन्सने काम केलं पाहिजे, जो होणारा राजकुमार आहे किंवा होणारा राजा आहे. प्रिन्स नीड टू लर्न हाऊ टू बी बॅड रॅदर दॅन हाऊ टू बी गुड. कसं चांगलं असावं किंवा चांगलं कसं असावं ह्या गोष्टीपेक्षा वाईट कसं होता येईल, किंवा वाईट एक्झॅक्टली म्हणजे खराब नाही तर हिंसा नाही, पण प्रॅक्टिकल ॲप्रोच जो रिअलिस्ट असतो की मग एकदमच चांगलं आदर्शवादी असल्यापेक्षा वास्तववाद बघून काय वागलं पाहिजे हे प्रिन्सला कळालं पाहिजे. मेकॅवेलीज व्ह्यू ऑन ह्युमन नेचर. म्हणजे मेकॅवेलीचा मानव स्वभावाबद्दल काय दृष्टिकोन आहे ते आपण बघू. अकॉर्डिंग टू मेकॅवेली, इन्स्टेड ऑफ फिलॉसॉफी ऑर सायकॉलॉजी, हिस्ट्री इज बेटर गाईड टू पॉलिटिक्स. मेकॅवेली म्हणतो की फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान किंवा सायकॉलॉजी या गोष्टींना पॉलिटिक्सचा अभ्यास करताना बेस पकडल्यापेक्षा आपण हिस्ट्रीला एक बेटर गाईड पकडू शकतो. आणि फंडामेंटल क्वालिटीज ज्या आहेत ह्युमन नेचरच्या, म्हणजे मानवी स्वभावाचे जे फंडामेंटल गुण आहेत ते नेहमी सारखेच राहतात, अनचेंज राहतात, ते बदलत नाहीत. म्हणून मेकॅवेलीने एक फेमस स्टेटमेंट आहे मेकॅवेलीचं, तो म्हणतो मेन बाय नेचर आर अनग्रेटफुल. अनग्रेटफुल म्हणजे कृतज्ञ, डिसाईटफुल, कपटी, कोवर्ड, भित्रा, फिकल माइंडेड ज्याला आपण चंचल मनाचं म्हणतो, किंवा ॲव्हरेशियस, लहरी किंवा ग्रीडी, असं मेकॅवेलीने ह्युमन नेचरचं डिस्क्रिप्शन दिलं आहे की मेन बाय नेचर आर अनग्रेटफुल, डिसाईटफुल, कोवर्ड, फिकल माइंडेड अँड ॲव्हरेशियस. मॅन, अजून एक स्टेटमेंट फेमस आहे मेकॅवेलीचं ज्याच्यामध्ये तो म्हणतो मॅन इझिली फॉरगेट्स द लॉस ऑफ हिज फादर दॅन लॉस ऑफ हिज प्रॉपर्टी. म्हणजे मेकॅवेलीच्या मते एक वेळेस माणूस त्याच्या फादरचा जो लॉस असतो किंवा त्याचे फादर जर एक्सपायर्ड झाले तर तो ते एक वेळेस विसरून जाईल, पण त्याचा जर प्रॉपर्टीचा लॉस झाला किंवा त्याची प्रॉपर्टी कोणी हिसकली, नुकसान झालं, तर तो त्या गोष्टीचं बिलकुल सहन करत नसतो किंवा विसरू शकत नाही. मग या मानवी स्वभावाचा अभ्यास करून मेकॅवेलीने विशिष्ट सजेशन्स दिले आहेत प्रिन्सला राज्य करण्यासाठी, आणि या मानवी स्वभावाचं त्यांनी प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर आपण सगळ्यात पहिले बघू की फर्स्ट सजेशन जे आहे ते मॅन इज अनग्रेटफुल बाय हिज नेचर, हेन्स मॅन विल फॉरगेट द फेवर्स डन बाय द प्रिन्स. माणूस जो आहे तो कृतज्ञ आहे, तो त्या गोष्टी लक्षात ठेवणार नाही ज्या त्या प्रिन्सने त्याच्यासाठी चांगल्या केल्या आहे. तुम्ही रिअल लाईफमध्ये पण बघा, तुम्ही 100 गोष्टी एखाद्यासाठी चांगल्या करा, एक गोष्ट वाईट करा, लोक त्या 100 गोष्टी केलेल्या लक्षात नाही ठेवत. त्याच्यामुळे मेकॅवेली काय म्हणतो, माणसाचा जो मूळ स्वभाव आहे तो अनग्रेटफुल आहे किंवा कृतज्ञ आहे. म्हणून ही एक्सप्लेन्स दॅट इट इज बेटर फॉर प्रिन्स टू बी फेअर्ड दॅन टू बी लोड. म्हणून त्याचा प्रिन्सला उपदेश काय आहे की तो म्हणतो तो लोकांनी तुला घाबरलं पाहिजे लव केल्यापेक्षा जास्त, म्हणजे लोकांचं प्रेम मिळवल्यापेक्षा तुझा धाक जास्त त्यांच्यावरती असला पाहिजे.
ह्याच्याबद्दल मेकॅवेली असं म्हणतो की प्रेम जी करायची भावना असते ती लोक त्यांच्या मनाने करत असतात, पण धाक जो असतो तो प्रिन्सच्या वागण्यावरती असतो. धाक त्यांच्यावरती नेहमी राहिला तर प्रिन्स या स्वभावावरती माणसाचा कंट्रोल मिळू शकतो. दुसरा जो उपदेश आहे त्याच्यामध्ये प्रिन्स म्हणतो की मॅन इज डिसेटफुल बाय नेचर. व्हेनेवर देअर सेल्फ इंटरेस्ट डिमांड्स दे विल बिट्रे द प्रिन्स. म्हणजे प्रिन्स म्हणतो की मानवी स्वभाव जो मूळ आहे तो कपटी आहे. म्हणजे व्हेनेवर देअर सेल्फ इंटरेस्ट डिमांड, जेव्हा पण त्यांना असं वाटेल की त्यांचा एखादा इंटरेस्ट किंवा त्यांचं तुमची गरज नाही भासत आहे, तेव्हा ते बिट्रे करतील प्रिन्सला, त्याला सोडून देतील किंवा त्याची साथ सोडून देतील. हेन्स प्रिन्स शुड नॉट ट्रस्ट एनीवन. त्यांनी कोणत्याही सामान्य माणसावरती किंवा नोबल्सवरती त्यांनी ट्रस्ट नाही केलं पाहिजे. अँड शुड नॉट टेक एनीवन फॉर ग्रँटेड. कोणालाही गृहीत मित्र धरणं किंवा शत्रू धरणं राजकारणात गरजेचं नाही आहे, कारण मानवी स्वभाव जो आहे तो कपटी आहे, असा मेकॅवेलीचा उपदेश आहे. मग तिसरा जो उपदेश आहे तो त्याच्यात मेकॅवेली काय म्हणतो की मॅन इज अ कोवर्ड ॲनिमल, विच मीन्स मॅन इज अ फेअरफुल बाय नेचर. माणूस जो आहे तो भित्रा प्राणी आहे किंवा माणूस जो असतो तो भयाड असतो, भित्रा असतो. मॅन फिअर्स द लॉस ऑफ द थिंग्स विच गिव्ह हिम हॅपीनेस. म्हणजे माणूस जो आहे तो त्याच्याजवळ ज्या प्रेमाच्या गोष्टी असतात, त्याला जीवाच्या ज्या गोष्टी असतात त्या त्याच्यापासून दूर होण्यापासून घाबरत असतो. त्याच्याजवळ त्याला नेहमी असायला पाहिजे असं त्याला वाटत असतं. हेन्स प्रिन्स कॅन एक्सप्लॉइट दिस विकनेस ऑफ मॅन. मग हा काय झाला, तुमचा विकनेस झाला ह्युमन नेचरमधला, की आपल्याला त्या गोष्टी दूर होण्याचा नेहमी धाक असतो. म्हणून प्रिन्स काय म्हणतो की ह्या विकनेसचा फायदा त्यांनी राज्य करण्यासाठी किंवा सत्ता स्थापन करण्यासाठी घेतला पाहिजे. आणि कसा घेणार फायदा, तर प्रिन्स शुड कन्व्हिन्स देम दॅट दे आर सिक्युअर ओनली व्हेन प्रिन्स इज रुलिंग. म्हणजे त्यांनी लोकांना विश्वास मिळवून द्यायचा की तुमच्या ज्या प्रेमाच्या किंवा जीवाच्या गोष्टी आहेत, मी जर राज्य करत असलो तर ते तुमच्याजवळच राहतील, त्या सेफ राहतील. एक सेफ्टीची फिलिंग त्यांना फील करून देणे, असा उपदेश मेकॅवेली या तिसऱ्या गोष्टीमध्ये म्हणजे मानवी स्वभावाला भित्र सांगून किंवा हा स्वभाव माणसातला अभ्यासून मेकॅवेली हा उपदेश देतो. मग आता इथे मेकॅवेली चौथ्या पॉईंटमध्ये म्हणतोय की मॅन इज फिकल माइंडेड, म्हणजे चंचल आहे. विच मीन्स ही कॅन इझिली चेंज द साईड. आता आज राजाच्या साईडला आहे, उद्या विरोधी पक्षाच्या साईडला जाईल. माणसाचा जो स्वभाव आहे तो स्टेबल नाही, त्याचा फायदा ज्या साईडला असतो माणूस त्या साईडला शिफ्ट होतो. दिस विकनेस कॅन ऑल्सो बी एक्सप्लॉयटेड. मग मेकॅवेली म्हणतो हा पण एक विकनेसच आहे, हा फायदा नाही आहे, हा विकनेस आहे माणसाचा, ज्याचा फायदा प्रिन्स करून घेऊ शकतो. मग प्रिन्स कॅन ब्रिंग द पर्सन हु इज फेवरिंग अदर्स टू हिज साईड. म्हणजे जर दुसऱ्या ऑपोजिशन साईडमधले लोक असतील तर ते आपल्या साईडला करून घ्यायचा एक फायदाच आहे प्रिन्सला. ते जर त्या साईडला टिकून राहिले किंवा दुसऱ्या साईडमध्ये नाही गेले तर प्रिन्सला चान्स नाही मिळणार की तिकडचे लोक पण आपल्या साईडला करायचा. म्हणून मानवी स्वभाव जो आहे तो चंचल आहे, याचा फायदा प्रिन्सनी सत्ता स्थापन करण्यासाठी अवश्य केला पाहिजे, असं मेकॅवेलीचं मत आहे. मॅन इज ॲव्हरेशियस मीन्स एक्स्ट्रीमली ग्रीडी. इथे मेकॅवेली म्हणतो की माणूस जो आहे तो लहरी आहे किंवा त्याला ग्रीड आहे, लालसा आहे खूप बऱ्याच गोष्टींची. हेन्स प्रिन्स शुड गिव्ह ऑपॉर्च्युनिटी फॉर फुलफिलमेंट ऑफ हिज मटेरियलिस्टिक नेचर ऑफ मॅन. म्हणजे माणसाचा जो वस्तूंकडे जे प्रेम आहे किंवा माणसाला प्रत्येक ग्रीड असतं, लोभ असतो प्रत्येक गोष्टीचा, जे मिळालं त्याच्यात समाधान नसतं, ह्या गोष्टीचा फायदा प्रिन्सने करून घेतला पाहिजे आणि लोकांना ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करून द्यायच्या की तू अजून मिळू शकतो, हे घेऊ शकतो, ते अशा जर ऑपॉर्च्युनिटीज मिळून दिल्या तर माणसाचा ग्रीडचा जो स्वभाव आहे तो शांत राहतो. इन दिस वे प्रिन्स कॅन एन्श्युअर द कंटिन्युएशन ऑफ हिज रूल. म्हणजे याची जी सत्ता आहे प्रिन्सची, त्याला जर ती टिकून ठेवायची असेल तर त्याला लोकांचे जे ग्रीड्स आहेत किंवा त्यांची जी लालसा आहे, त्यांचा जी लहरी स्वभाव आहे, त्याला टिकून ठेवणे गरजेचं आहे. 6वं आहे की इट इज बेटर फॉर प्रिन्स टू बी फेअर दॅन टू बी लव्ड. म्हणजे आपण अगोदर बघितलं की पीपल लव ॲट देअर ओन विल. लोक जे आहेत ते प्रेम स्वतःच्या इच्छेने करतील, बट दे फेअर ॲट द विल ऑफ द प्रिन्स. म्हणजे प्रिन्सच्या मर्जीने ते घाबरत असतात. वाईस प्रिन्स नेवर डज वॉट अदर वॉन्ट्स हिम टू डू. मेकॅवेलीच्या मते जो वाईस प्रिन्स आहे, हुशार प्रिन्स आहे, तो कधीच कुठलं काम असं करत नाही जे लोकांना त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे. ही डज वॉट ही इज सपोज टू डू. त्याला जे करायचं आहे तो ते करतो, दुसऱ्यांची जे इच्छा आहे तो ते करत नाही किंवा ते करायची तो गरज समजत नाही. असं मेकॅवेलीचं एक ॲनालिसिस आहे. आपल्याला कळतं की त्यांनी जे उपदेश दिलेले आहेत द प्रिन्स पुस्तकामध्ये हे या प्रकारे आहेत. परत एक स्टेटमेंट आहे मेकॅवेलीचं, त्याच्यात तो म्हणतो पॉलिटिक्स इज स्टेट क्राफ्ट. पॉलिटिक्स जे आहे ते राज्यक्रांती आहे आणि स्टेट क्राफ्ट इज मॅनेजमेंट ऑफ पॉवर. राज्यक्रांती जे आहे ते सत्तेचं मॅनेजमेंट आहे व्यवस्थित. मग देर आर 2 डायमेन्शन्स ऑफ पॉवर. मग पॉवरचे परत किती, सत्तेचे 2 डायमेन्शन्स आहेत. एक आहे फेअरफुल आणि एक आहे लव्ड.
मग मेकॅवेली काय म्हणतो की फेवर्स जे आहेत राजाला किंवा प्रिन्सला एखादी गोष्ट जर लोकांसाठी करायची असेल तर ती हळूहळू करायची, ग्रॅज्युअली करायची, थोड्या थोड्या प्रमाणात करायची. पण इफ फेअर इज टू बी यूज्ड म्हणजे जर धाक बसवायचा असेल किंवा हिंसा यूज करायची असेल तर इट शुड बी यूज्ड क्विकली अँड टोटली, म्हणजे ती लगेच आणि खूप मोठ्या प्रमाणात आणि पूर्णपणे यूज झाली पाहिजे. मॅग्निट्यूड ऑफ पॉवर शुड बी सच दॅट इट क्रशेस द एनिमी कम्प्लिटली. म्हणजे तुम्ही फेअरसाठी किंवा सत्ता स्थापन करण्यासाठी जी पॉवर यूज करणार असाल ती एवढ्या प्रमाणात असली पाहिजे की त्यांनी एनिमीला कम्प्लिटली क्रश करून टाकलं पाहिजे. रिव्हेंज इज व्हेरी पॉवरफुल सेंटिमेंट. रिव्हेंज किंवा बदला घ्यायचा जी भावना असते माणसामधली ती खूप पॉवरफुल सेंटिमेंट आहे. वन्स द सेंटिमेंट ऑफ रिव्हेंज डॉमिनेट, एकदा काही बदला घेण्याची भावना माणसाच्या डोक्यावरती हावी झाली तर पर्सन विल फॉरगेट इवन इज सेल्फ इंटरेस्ट. तो त्याच्या स्वतःचे सेल्फ इंटरेस्टसुद्धा विसरून जातो. अँड विल परस्यू रिव्हेंज, तो बदला घेतो इवन त्याच्या जीवाच्या कॉस्टवरती, म्हणजे त्याचा जीव गेला तरी चालेल पण तो मग ती बदला घ्यायच्या मागे लागतो. आपल्याला हे रिअल लाईफमध्ये पण बघायला दिसतात. जसे एक्झाम्पल्स जर द्यायचे म्हटले तर बरेच आहेत. तर रिव्हेंज म्हणून मेकॅवेली काय म्हणतो की जर तुम्हाला एखाद्याच्या अगेन्स्ट पॉवर यूज करायची असेल तर ती कम्प्लिटली आणि खूप पूर्ण पॉवरफुल फॉर्मनी टोटली यूज करा की पूर्ण तुमचा एनिमी क्रश होऊन जाईल. असा उपदेश त्यांनी प्रिन्सला दिला आहे. वाईस प्रिन्स इज नॉट डिक्टेटेड बाय अदर्स. दुसऱ्यांचे उपदेश किंवा सगळ्या गोष्टी आदेश ऐकून प्रिन्स काम नसतो करत. प्रिन्स शुड नो हाऊ टू कंट्रोल मेन अँड बीस्ट इन द मॅन. म्हणजे मेकॅवेलीच्या मते प्रिन्स जो आहे त्याला माहीत पाहिजे की माणसांवरती किंवा त्याच्या प्रजेवरती नियंत्रण कसं असलं पाहिजे किंवा माणसाच्या आतला जो प्राणी आहे, जानवर जो आहे, आपण म्हणतो वाईल्डनेस जो आहे, त्याच्यावरती कंट्रोल कसं करायचं हे प्रिन्सला माहीत असलं पाहिजे. प्रिन्स हॅज टू बी कोल्ड ब्लडेड मॅन. मेकॅवेली सजेस्ट प्रिन्स टू गिव्ह प्रिफरन्स टू कॉमन मॅन ओव्हर नोबल्स. किंवा जे मंत्री वगैरे आहेत किंवा त्याचं जे मंत्रिमंडळ आहे, त्याचे सहकारी जे आहेत, त्यांच्यापेक्षा प्रजेला जास्त महत्त्व दिलं पाहिजे असं मेकॅवेलीचं मत आहे. कारण तुमचं मंत्रिमंडळ जे आहे किंवा तुमचे जे सहकारी आहेत ते तुमच्या पॉवरला किंवा प्रिन्सच्या पॉवरला किंवा त्याच्या खुर्चीला चॅलेंज करू शकतात. पण कॉमन मॅन जो असतो त्याला सत्तेचा लोभ नसतो, त्याला पंतप्रधान किंवा कुठल्याही खुर्चीचा लोभ नसतो. त्याच्या गरजा ज्या असतात ते लिमिटेड असतात, ॲस्पिरेशन्स, त्याच्यामुळे ते कधीच त्याच्या पॉवरला चॅलेंज करणार नाही. पण मंत्रिमंडळातले मंत्री असतील किंवा तुमचे सहकारी असतील ते नेहमी तुमच्या खुर्चीवरती किंवा तुम्ही ज्या पॉवरवरती बसलेले आहात त्या पॉवरवरती त्यांची नजर असते. असं मेकॅवेली म्हणतो की मग त्यांनी कॉमन मॅनला जास्त महत्त्व दिलं पाहिजे त्या नोबल्सला दिल्यापेक्षा. मेकॅवेली वॉज फर्स्ट पर्सन टू सजेस्ट दॅट प्रिन्स शुड हॅव आर्मी कंप्रायझिंग ऑफ नॅशनल्स अगेन्स्ट द प्रॅक्टिस ऑफ मर्सिनरी सोल्जर्स. म्हणजे मर्सिनरी सोल्जर्स म्हणजे काय की युद्ध जर आहे तर मग काही गट असायचे त्यांना रेंटवरती घेतल्यासारखं किंवा त्या युद्धाच्या काळातच फक्त त्यांचा उपयोग करणे, तसे सोल्जर्स असल्यापेक्षा नॅशनलिस्ट किंवा राष्ट्रवादाची ज्यांच्यामध्ये भावना, राष्ट्रपती प्रेम जे असतं, अशी आर्मी असली पाहिजे प्रिन्सची स्वतःची. तर मेकॅवेली हा पहिला थिंकर आहे, फर्स्ट पर्सन टू सजेस्ट दॅट प्रिन्स शुड हॅव आर्मी कंप्रायझिंग ऑफ नॅशनल्स. म्हणजे देशाची एक स्वतंत्र आर्मी असली पाहिजे, ती पण राष्ट्रपती प्रेम असणारे, राष्ट्रासाठी जीव देऊ शकणारे असे लोक त्या आर्मीमध्ये असले पाहिजे, असा उपदेश देणारा मेकॅवेली हा फर्स्ट पर्सन आहे. मेकॅवेली सपोर्ट्स एक्सपान्शनिस्ट फॉरेन पॉलिसी. म्हणजे मेकॅवेली जे म्हणतो फॉरेन पॉलिसी जी आहे ती एक्सपानिस्ट विस्तारक स्वरूपाची असली पाहिजे. राज्यांनी विस्तार केला पाहिजे, दुसऱ्या राज्यांच्या बाउंड्रीजमध्ये कब्जा करून किंवा लँड स्वतःमध्ये विलीन करून घेतली पाहिजे. इफ द लँड ॲक्वायर्ड बाय द प्रिन्स हॅज सिमिलर कल्चर, तिकडे जर सेम कल्चर असेल लाईक दॅट ऑफ प्रिन्स, म्हणजे जे प्रिन्सचं राज्य होतं तिथल्यासारखंच जर तिकडे कल्चर असेल तर ते डायरेक्टली तिकडे प्रिन्स रूल करू शकतो. पण जर कल्चर डिफरंट असेल किंवा भाषा डिफरंट असेल, तिथे राज्य करणं जर खूप हेक्टिक होत असेल किंवा प्रिन्सला लोड येत असेल त्या गोष्टीचं, तर त्यांनी तिथे एक अपॉइंट केलं पाहिजे, त्याचा ल्युटनंट किंवा प्रॉक्झी किंवा त्यांच्यामधलाच एक माणूस त्यांच्यामध्ये प्रिन्सचा वजीर म्हणून तिथे स्थापन केला पाहिजे. पॉलिटिक्स हॅज नो रिलेशन टू मॉरल्स. म्हणजे राजकारणाचा नीतिमत्तेशी किंवा एथिक्सशी किंवा मॉरल सायन्सशी काहीच संबंध नाही हे सांगणारा सगळ्यात पहिला थिंकर जो आहे तो निकोलो मेकॅवेली. हे फेमस स्टेटमेंट आहे निकोलो मेकॅवेलीचं. नंतर आहे एंड्स. नंतर मेकॅवेली म्हणतो की एंड्स जस्टिफाय द मीन्स. एंड्स जस्टिफाय द मीन्स म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल ध्येय, तर त्याच्यासाठी मार्ग जो आपण यूज करतो तो महत्त्वाचा नाही. तुमची जे ध्येय साध्य केलं ते ध्येय कुठल्याही मार्गाने असो ते तुमच्या मार्गाला जस्टिफाय करतं, असं मेकॅवेलीचं मत, म्हणजे फेमस स्टेटमेंट आहे. याच्या अगेन्स्ट गांधीजीचं स्टेटमेंट आहे की ते म्हणतात की मार्ग हा अहिंसेचा असला, मार्ग महत्त्वाचा आहे. ते म्हणतात की यू कॅनॉट ग्रो अ रोज ट्री सोईंग अ बबुल सीड.
तुम्ही बाबळीचं बी पेरून गुलाबाचं फूल नाही उगू शकत. असं गांधीजींचं अगेन्स्ट मत आहे मेकॅव्हेलीचं. पण आपण सध्या मेकॅव्हेली स्टडी करत असताना फक्त मेकॅव्हेलीचे बघूयात काय म्हणणं आहे तर तो म्हणतो की एंड्स डिसाईड करतात की तुम्ही काय मार्ग यूज केलेत. तर तुम्ही ज्या गोष्टी साध्य केल्या किंवा तुमचं ध्येय मिळवलं ते कोणत्या मार्गाने मिळवलं, तो बरोबर आहे की नाही आहे, हे ते ध्येय साध्य जर केलं तर तो मार्ग बरोबर आहे असं मेकॅव्हेली म्हणतो. अजून एक स्टेटमेंट आहे तो त्याच्यात म्हणतो की द प्रॉमिस गिवन वॉज नेसेसिटी ऑफ द पास्ट. म्हणजे जे प्रॉमिस केलं होतं पास्टमध्ये ती तेव्हाची गरज होती. द वर्ड ब्रोकन इज नेसेसिटी ऑफ प्रेझेंट. जर मी ते प्रॉमिस आजच्या काळात तोडलं आहे तर ती आजची गरज आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसतं की एथिक्सशी काही संबंध नाही की प्रॉमिस तोडल्या गेलं पाहिजे, मोडल्या गेलं पाहिजे. देर आर नो रूल्स इन वॉर असं, किंवा देशाच्या बाबतीत काही असे एथिकल रूल्स नाहीत असं मेकॅव्हेलीचं म्हणणं आहे. आतापर्यंत आपण मेकॅव्हेलीने दिलेले उपदेश बघितले की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कसं असलं पाहिजे. पण आता आपण मेकॅव्हेलीने सांगितलेल्या प्रिन्समधल्या क्वालिटीज बघूयात की काय क्वालिटीज असल्या पाहिजे एका प्रिन्समध्ये राज्य करण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी, सत्ता टिकवून ठेवण्यासाठी. तर मेकॅव्हेली म्हणतो की प्रिन्स शुड बी क्लेवर लाईक फॉक्स टू अंडरस्टँड द ट्रॅप्स. प्रिन्सचं क्लेवरनेस जो असतो, हुशारी जी असते ती कोल्ह्यासारखी असली पाहिजे. तो स्मार्ट असला पाहिजे, एकदम क्लेवर असला पाहिजे की जे कुठले ट्रॅप्स आहेत त्याच्यासाठी जे ट्रॅप्स बिछवले जातात किंवा जाळे बिछवले जातात लोकांकडनं त्याच्यामध्ये तो फसला नाही पाहिजे, एवढा तो क्लेवर असला पाहिजे. आता क्लेवर असतानाच तो ब्रेव पण असला पाहिजे, स्ट्रॉंग असला पाहिजे. कशासारखा? सिंहासारखा. टू डिफेंड हिमसेल्फ फ्रॉम द अटॅक्स ऑफ वुल्व्स. किंवा जे लांडगे असतात ते अटॅक करतील तर त्यांच्यापासून लायन म्हणजे प्रिन्सनी लायन असलं पाहिजे, त्यांच्या अटॅकपासून स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. इन पॉलिटिक्स देर विल बी मेनी कंटेंडर्स ऑफ प्रिन्स. ही मे गेट ट्रॅप्ड इन कॉन्स्पिरसी. राजकारणामध्ये प्रिन्सचे खूप विरोधक असतील किंवा त्याला त्रास देऊ इच्छा असणारे बरेच लोक असतील. मग तो ट्रॅप्ड होईल त्या कॉन्स्पिरसीमध्ये, त्या जाळ्यामध्ये फसू शकतो. म्हणून त्यांनी स्मार्ट असलं पाहिजे आणि स्ट्रॉंग असलं पाहिजे. सिमिलरली देर विल बी मेनी थ्रेट टू हिज लाईफ, सो ही शुड बी एबल टू डिफेंड हिमसेल्फ. अशा प्रकारे त्याच्यावरती बरेच लाईफ थ्रेटही असू शकतात, लोक अटॅक करू शकतात. आपण बघितलं की पॉलिटिकल लीडर्सवरती आज जगामध्ये बरेच वेळा अटॅक्स पण झाले आहेत. तर त्यांनी स्ट्रॉंग पण असलं पाहिजे की स्वतःला डिफेंड करू शकलं पाहिजे. इवन आपण जेव्हा प्लॅटो स्टडी केला तेव्हा प्लॅटोमध्ये पण आपण बघितलं की रिझन आणि करेज ह्या दोन गोष्टी एसेन्शियल क्वालिटी होत्या रुलिंग क्लासमध्ये. प्लॅटोची जी एज्युकेशन सिस्टम होती त्याच्यामध्ये त्यांनी रिझन आणि करेज या दोन गोष्टीला खूप जास्त महत्त्व दिले रुलिंग क्लाससाठी. सिमिलरली आपल्याला मेकॅव्हेलीमध्ये बघायला मिळतं. मेकॅव्हेलीज ॲडवायजेस रिमेन रिलेव्हंट इवन इन प्रेझेंट टाइम्स. आजचे जेवढे ॲडवाइस जे मेकॅव्हेलीने दिले आहेत त्याला थोडंसं चेंज करून किंवा आजच्या काळात सुद्धा त्या गोष्टींचा राजकारणामध्ये उपयोग होताना आपल्याला दिसतो किंवा केला जाऊ शकतो. ज्याला इच्छा आहे राजकारणात यायची त्यांनी. मेकॅव्हेलीज ॲडवायजेस रिमेन रिलेव्हंट इवन इन प्रेझेंट टाइम्स बिकॉज नो स्टेट कॅन डिफेंड इट सेल्फ इवन विदाऊट स्ट्रॉंग इंटेलिजन्स अँड डिफेन्स फोर्सेस. म्हणजे जे काही कुठले आता देश आहेत आजच्या काळातले किंवा आपल्याला दिसतात की ते स्ट्रॉंग इंटेलिजन्सशिवाय, जसं आपल्याला इंटेलिजन्स सिस्टम दिसतात वेगवेगळ्या देशामध्ये, जसं आपल्या इंडियामध्ये रॉ झालं किंवा IB झालं, किंवा आपण बघतो की बऱ्याच इंटेलिजन्स सर्व्हिसेस आहेत प्रत्येक गव्हर्नमेंटच्या आहेत आणि डिफेन्स फोर्सेस पण आहेत. ह्या दोन गोष्टी असल्याशिवाय एखादा देश आजच्या काळात आपल्याला दिसतं की स्ट्रॉंग असू नाही शकत. आपण जेव्हा इंटरनॅशनल रिलेशन्सचा स्टडी करू तेव्हा आपण ह्या दोन गोष्टी डिटेलमध्ये अभ्यासूयात. पण सध्या आपल्याला कळतं की मेकॅव्हेलीने जे ॲडवाइसेस दिले आहेत त्याच्या ज्या पुस्तकामध्ये आहेत प्रिन्स म्हणून, त्या आजच्या काळामध्ये प्रत्येक नेशन स्टेटमध्ये राज्य करू इच्छित असणाऱ्या राज्यकर्त्यांसाठी पण लागू होतात. आता आपण हे स्टेटमेंट अगोदर बघितलं की इन पॉलिटिक्स एंड जस्टिफाय द मीन्स. हे फेमस स्टेटमेंट आहे मेकॅव्हेलीचं. बरेच वेळा UPSC ऑप्शनललाही विचारलं आहे, नेटच्या ज्या रिटर्न एक्झाम व्हायच्या त्यांनाही विचारलं जातं, किंवा एंट्रन्सेस एक्झाम असतील JNU सारख्या त्याच्यातही हे विचारलं जाऊ शकतं. द सेपरेशन बिटवीन एंड्स अँड मीन्स इज द मोस्ट डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ सो कॉल्ड मेकॅव्हेलिनिझम. म्हणजे मेकॅव्हेलीची जी राजकीय संकल्पना आहे त्याचा हे एक मेन आधार आहे की एंड्स आणि मीन्स त्यांनी सेपरेट केले आहेत. की तुम्हाला जे ध्येय साध्य करायचं आहे त्याचा ते ध्येय आणि मार्ग, त्याला जो मार्ग अवलंबायचा आपल्याला तो मार्ग वेगळा, हे दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात हे सांगणारा तो पहिला पर्सन आहे. फर्स्ट पर्सन टू एस्टॅब्लिश ऑटोनॉमी ऑफ पॉलिटिक्स फ्रॉम एथिक्स. पहिला माणूस आहे ज्यांनी एथिक्स किंवा मॉरल्स जे आहेत किंवा रिलिजन आपण म्हणू त्याला पॉलिटिक्सपासून वेगळं केलं आणि दस ऑल्सो क्रिटिसाइज ॲज इमॉरल. त्याला मग क्रिटिसिझम पण सामोरे जावं लागलं. आपण बघितलं की लोक स्वतःला मेकॅव्हेलीशी अटॅच करायला नाही म्हणतात किंवा बऱ्याच लोकांनी अटॅच नाही केलं, पण त्याचा मार्ग सगळे अवलंबन करतात, आजही करतात. फर्स्ट पर्सन टू एस्टॅब्लिश ऑटोनॉमी ऑफ पॉलिटिक्स फ्रॉम एथिक्स अँड रिलिजन. मग आपल्याला कळतं की हा पहिला माणूस आहे ज्यांनी राजकारणाला धर्म आणि नीती या दोन गोष्टीपासून वेगळं केलं आहे.
द यार्डस्टिक ऑफ पॉलिटिक्स इज नॅशनल इंटरेस्ट. तर मेकॅवेलीचं म्हणणं काय आहे, जर कुठली गोष्ट राजकारणात महत्त्वाची असेल राज्याला किंवा प्रिन्सला, तर ते आहे त्या राज्याचा नॅशनल इंटरेस्ट. व्हॉट मे बी एथिकली रॉंग, जे नैतिकदृष्ट्या चुकीचं असेल, मे बी पॉलिटिकली करेक्ट, कधी कधी ते पॉलिटिकली करेक्ट असू शकतं. आता व्हॉट मे बी एथिकली रॉंग, मे बी पॉलिटिकली करेक्ट, हे थोडं कन्फ्युजिंग स्टेटमेंट आहे. त्याच्यासाठी मेकॅवेलीने एक नवीन कन्सेप्टचं इन्व्हेन्शन केलं, त्याला आपण ड्युअल मॉरॅलिटी म्हणतो. नैतिकता जी आहे, नैतिकता ज्याला म्हणतो आपण, आणि मॉरॅलिटी, किंवा त्याला त्यांनी दोन भागात डिवाईड केलं. मॉरॅलिटी ऑफ प्रिन्सची जी मॉरॅलिटी आहे ती डिफरंट आहे सामान्य माणसाच्या मॉरॅलिटीपेक्षा. म्हणजे नीतिमत्ता जी आहे ती सामान्य माणसासाठी वेगळी आहे आणि राज्यकर्त्यांसाठी वेगळी आहे. ऑर्डिनरी पर्सन मे सॅक्रिफाईस हिज लाईफ फॉर सेक ऑफ हिज प्रिन्सिपल्स. जो सामान्य माणूस आहे, जो सामान्य माणूस असतो, तो त्याच्या नीतिमूल्यांसाठी त्याच्या जीवाचं सुद्धा सॅक्रिफाईस करू शकतो. पण प्रिन्स कॅनॉट पुट लाईफ ऑफ हिज पीपल अँड सिक्युरिटी ऑफ हिज स्टेट इन डेंजर. म्हणजे प्रिन्स त्याच्या स्वतःच्या नीतिमूल्यांसाठी, त्या टिकून ठेवण्यासाठी राज्याला धोक्यात नाही टाकू शकत, किंवा राज्यातील प्रजा जी आहे त्यांच्या जीवाला किंवा सिक्युरिटीला राज्याच्या धोक्यात नाही टाकू शकत त्याच्या प्रिन्सिपलसाठी. म्हणून तो म्हणतो की नीतिमत्ता जी आहे ती लोकांसाठी वेगळी आहे आणि राज्य करणाऱ्या राजकर्त्यांसाठी वेगळी आहे. द एथिक्स ऑर रिलिजन मे क्रिएट डिलिमा फॉर प्रिन्स विच मे हार्म नॅशनल इंटरेस्ट. इथे आपल्याला मेकॅवेलीचे मॉडर्निटीशी रिलेशन खूप चांगलं कळतं, की तो जो म्हणतो की एथिक्स आणि रिलिजन जे आहे ते प्रिन्ससाठी बिलकुल गरजेचं नाही. ते जर प्रिन्सने मिक्स केलं तर ते त्याच्या नॅशनल इंटरेस्टला किंवा राष्ट्रहिताला हानिकारक असेल. हे काही उपदेश म्हणजे आपल्याला इथे कळतं की पॉलिटिक्समध्ये एंड्स आणि मीन्स या सगळ्या गोष्टी कशा त्यांनी रिलेट केल्या आहेत एक दुसऱ्याशी. तर ही कन्सेप्ट तुम्हाला आता क्लिअर झाली असेल. आता मेकॅवेलीचं रिलिजन्सवरती काय व्ह्यू आहे, म्हणजे धर्मावरती मेकॅवेलीचे काय व्ह्यू आहेत आपण बघू. मेकॅवेली वॉज नॉट अँटी रिलिजन. त्याचा धर्माला तो विरोधक नव्हता. ही हॅड युटिलिटेरियन अप्रोच टुवर्ड्स रिलिजन. युटिलिटेरियन म्हणजे तो म्हणजे धर्माचा वापर करून घेतला पाहिजे राजाने. रिलिजन मे बी युजफुल बिकॉज इट इज डिसिप्लिनरी फोर्स. धर्म लोकांच्या जीवनाला शिस्त लावतं असं मेकॅवेलीचं मत होतं. मेकॅवेली सजेस्ट प्रिन्स नॉट टू अपेअर इरिलिजियस ऑर अँटी रिलिजियस इन पब्लिक इवन इफ डज नॉट बिलीव्ह इन रिलिजन. जर प्रिन्स जो आहे किंवा राजा जो आहे तो जरी इरिलिजियस असला किंवा अँटी रिलिजियस, त्याला धर्मावरती विश्वास नसला एखाद्या किंवा त्याच्या स्वतःच्या, किंवा तो नास्तिक असला, तरी त्यांनी ते पब्लिकमध्ये तसं त्यांनी डिस्क्लोज केलं नाही पाहिजे किंवा त्याच्या बिहेवियरमध्ये ते दिसलं नाही पाहिजे. मेकॅवेली वॉज अगेन्स्ट चर्च बिकॉज ॲट दॅट टाईम चर्च वॉज अ करप्ट इन्स्टिट्यूशन. मेकॅवेली जो होता तो चर्च जी कन्सेप्ट आहे किंवा चर्चची जी इन्स्टिट्यूशन आहे त्याच्या कम्प्लिटली अगेन्स्ट होता, कारण त्या काळात चर्च जी इन्स्टिट्यूशन होती ती पूर्ण करप्ट झालेली होती. इटलीमध्ये जी एकता नव्हती लोकांमध्ये किंवा विविधता, म्हणजे ते एकत्र नव्हते, त्याला मेकॅवेलीला वाटत होतं की चर्च या सगळ्या गोष्टींना रिस्पॉन्सिबल आहे, की तिथे सध्या लॅक ऑफ युनिटी आहे इटलीमध्ये, त्या गोष्टीला चर्च रिस्पॉन्सिबल आहे त्या काळात. ही वॉज अगेन्स्ट द इंटरफेरन्स बाय चर्च इन पॉलिटिक्स. म्हणजे त्या काळात चर्चची संस्था होती किंवा पोप जे होते ते राज्यासोबत हस्तक्षेप करायचे राजकारणामध्ये, किंवा कुठले निर्णय घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये चर्च इंटरफेअर करायचं, याच्या अगेन्स्ट होतं मेकॅवेली. नॉट द यूज ऑफ रिलिजन बाय प्रिन्स. म्हणजे मेकॅवेली नास्तिक नव्हता किंवा नास्तिकतेचा समर्थक नव्हता. तो रिलिजनच्या अगेन्स्टही नव्हता रिलिजन यूज करण्याच्या प्रिन्सनी, पण तो अगेन्स्ट होता की रिलिजनचं राजकारणात इंटरफेरन्स नसायला पाहिजे. आपल्याला आजच्या काळातही बऱ्याच देशांमध्ये बघायला मिळतं, पण बऱ्याच मॉडर्न सोसायटीजमध्ये आता त्या गोष्टी कमी होत गेल्या आहेत. धर्मनिरपेक्षतेचा जो संकल्पना आहे किंवा ती जी प्रिन्सिपल आहे ते आपल्याला बरेच देश फॉलो करताना दिसतात. तर त्या गोष्टीचा विरोधक होता की चर्चचं इंटरफेरन्स पॉलिटिक्समध्ये नसलं पाहिजे असं मेकॅवेलीचं मत होतं. मेकॅवेलीज ॲडवाईस ऑन फॉर्च्यून ऑर लक. मेकॅवेलीने आता लकवरती पण एक लिखाण केलं आहे. मेकॅवेली इज रिअल इज टू सजेस्ट दॅट वी शुड नॉट ओव्हरलुक द फॅक्टर ऑफ फॉर्च्यून. आपण मेकॅवेली म्हणतो की लक नावाची पण एक गोष्ट आहे, ती ओव्हरलुक करून नाही चालत. मेकॅवेलीच्या मते लक ही फॅक्टर पण अस्तित्वात आहे. इवन वेन प्रिन्स हॅज ऑल द क्वालिटीज टू बी सक्सेसफुल. मेकॅवेलीच्या मते जरी प्रिन्समध्ये सगळ्या क्वालिटीज असतील सक्सेसफुल होण्यासाठी, देअर कॅन बी फ्यू थिंग्स विच कॅन बी बियॉन्ड हिज कंट्रोल. प्रिन्स कॅन स्टील फेल. म्हणजे प्रिन्सच्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी असतील त्या जरी त्यांनी सगळ्या मिळवल्या, पण त्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात, मग ते प्रिन्स फेल होऊ शकतो. आणि वेन बॅड टाइम्स कम्स इट कम्स लाईक टोरेन्शियल रेन्स. म्हणजे वादळासारखा येतो. वाईट टाईम जेव्हा येतो माणसाच्या आयुष्यामध्ये तो एक वादळासारखा येत असतो. इट डिवास्टेट्स मॅन कम्प्लिटली. तो पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतो माणसाला. वाईस प्रिन्स विल ऑलवेज मेक प्रिपरेशन लाईक एम्बार्कमेंट टू कंट्रोल फ्लड्स येट ही मे बी डिवास्टेटेड.
मेकॅव्हेलीच्या मते प्रिन्स जर असेल, वाईस असेल, तो हुशार असेल तर तो तयारी पण करून ठेवेल या सगळ्या वादळांसाठी, या सगळ्या त्याच्या जीवनात येणाऱ्या प्रसंगांसाठी, पण तरी पण त्या गोष्टीला तो एखाद्या वेळेस फेल होऊ शकतो आणि कम्प्लिटली उद्ध्वस्त होऊन जाऊ शकतो. मग मेकॅव्हेली सजेस्ट दॅट नेचर ऑफ फॉर्च्यून इज लाईक वुमेन. नेचरचं फॉर्च्यून जे आहे, लक जे आहे ते इट्स लाईक अ वुमन, त्याचं म्हणणं आहे. वुमन एम्ब्रेसेस ब्रेव्ह मॅन. म्हणजे लक जे आहे ते इम्प्रेस कशाने होणार, तर तू ब्रेव्ह राहिल्यानेस, ते फाईट करत राहिलास तर त्या गोष्टीला, तुझ्या बॅड लकशी तू जर फाईट करत राहिलास तर तू लकला सुद्धा टर्न करू शकतो. इफ प्रिन्स विल फेस द सर्कमस्टन्सेस विथ करेज ही कॅन टर्न थिंग्स इन हिज फेवर्स. प्रिन्स इथे असं म्हणतो की तो जर त्या गोष्टींना लढत राहिला, त्याचं पूर्ण उद्ध्वस्त व्हायला जरी आला तरी तो शेवटपर्यंत जर लढत राहिला तर एखाद्या वेळेस चान्स होईल की बॅड लक जे आहे ते गुड लकमध्ये कन्वर्ट होईल. आणि हे असंच असतं, असं मेकॅव्हेलीचं मत आहे. आपल्याला ही गोष्ट आपल्या रिअल लाईफमध्ये पण अप्लाय करता येते की आपल्या आयुष्यात जर वाईट काळ सुरू असेल किंवा आपण जे चढ उताराची थेअरी म्हणतो की तुमच्या ह्याच्यात जर वाईट काळ सुरू असेल तर तुम्ही त्याला फेस केलं पाहिजे, त्याला स्ट्रॉंगली फेस केलं पाहिजे. आणि तो काळ थोड्या दिवसांसाठीच असणार आहे आणि तुम्ही जर स्ट्रॉंगली फेस करत राहिलात तर त्या गोष्टी कधीतरी नक्कीच चेंज होणार आणि बॅड लक तुमचं गुड लकमध्ये नक्कीच चेंज होणार. इम्पॅक्ट्स ऑन पॉलिटिकल थॉट ऑफ मेकॅव्हेली. मेकॅव्हेलीचे जे पॉलिटिकल थॉट आहेत त्याच्यावरती आपल्याला विविध गोष्टींचे इम्पॅक्ट दिसतात. जसं प्रबोधनाचा काळ होता किंवा मानवतावादाचा आपल्याला मेकॅव्हेलीच्या विचारांवरती इम्पॅक्ट दिसतो. मेकॅव्हेली मेक्स ह्युमन नेचर ॲज अ कोर ऑफ हिज पॉलिटिकल फिलॉसॉफी. त्याचं जे राजकीय तत्त्वज्ञान आहे, पूर्ण जी थेअरी मेकॅव्हेलीने मांडली आहे, त्याचा बेस काय आहे तर ह्युमन नेचर आहे. आपण बघितलं आतापर्यंत की सगळ्या गोष्टी जे मेकॅव्हेलीच्या थेअरीज आहेत त्या सगळ्या मानवी स्वभावावरती अवलंबून आहेत. मग रिफॉर्मेशन पण त्याला कारणीभूत आहे की जे नवनिर्मितीचा काळ होता, इट लेड टू द ग्रोथ ऑफ सेक्युलरिझम. म्हणजे त्या काळात जे होतं नवनिर्मितीच्या काळात धर्मनिरपेक्षतेचा प्रचार सुरू होता आणि प्रोटेस्टंट मुवमेंट एस्टॅब्लिश दॅट रिलिजन्स बिलॉंग टू पर्सनल स्पेअर. म्हणजे धर्म जो आहे त्या काळात इटलीमध्ये तो पर्सनल स्पेअरमध्ये चालला गेला होता, पब्लिक स्पेअरमध्ये राहिलं नव्हतं. की जे इंटरफेरन्स सुरू होतं हे प्रोटेस्टंट मुवमेंटमध्ये रिलिजन हे पर्सनल स्पेअरमध्ये गेलं होतं. ब्रेकडाऊन ऑफ फ्युडलिझम म्हणजे सरंजामशाही जी आहे त्याचं ब्रेकडाऊन झालं होतं. मेकॅव्हेली ॲडव्होकेटेड दॅट प्रिन्स शुड सपोर्ट कॉमन मॅन ओव्हर नोबल. म्हणजे मेकॅव्हेली काय सजेस्ट केलं आपण बघितलं की प्रिन्सने कॉमन मॅनचा सपोर्ट घेतला पाहिजे त्याच्या मंत्रिमंडळात किंवा नोबल्स जे आहेत, मेकॅव्हेली म्हणतो नोबल्स जे आहेत त्यांचा सपोर्ट नाही घ्यायला पाहिजे किंवा त्यांच्या सपोर्टपेक्षा कॉमन मॅनचा सपोर्ट असला पाहिजे. राईज ऑफ कॅपिटलिझम, तेव्हा भांडवलशाही जी आहे त्याचा उगम झाला होता किंवा सुरुवात झाली होती. द वे मेकॅव्हेली डिस्क्राईब्स ह्युमन नेचर रिफ्लेक्ट द सायकोलॉजी ऑफ कॅपिटलिस्ट क्लास. मेकॅव्हेलीने जे ह्युमन नेचरचं डिस्क्रिप्शन दिलं आहे आपल्याला दिसतं त्याच्यात सायकोलॉजी जी आहे ती भांडवलशाही वर्गाची आपल्याला त्याच्यामध्ये सायकोलॉजी बघायला मिळते. वेगवेगळे नेशन स्टेट्स तेव्हा उदयास येत होते. राईज ऑफ नेशन स्टेट्स आपल्याला दिसतं. मेकॅव्हेली कन्सर्न दॅट इटली शुड बिकम अ स्ट्रॉंग नेशन स्टेट अँड प्रिन्स शुड हॅव आर्मी ऑफ नॅशनल्स. ही जी त्याची कन्सेप्ट आहे की मेकॅव्हेलीचे जे विचार होते की इटली एक स्ट्रॉंग नेशन स्टेट म्हणून उदयास आलं पाहिजे आणि प्रिन्सची एक नॅशनल्स लोकांची आर्मी असली पाहिजे. यामध्ये त्या काळात जे राईज होत होते, नवीन नवीन राष्ट्रराज्य उदयास येत होते, त्या गोष्टींचा प्रभाव मेकॅव्हेलीच्या विचारांवरती आपल्याला दिसतो. एज ऑफ जॉग्राफिकल एक्सप्लोरेशन्स. वेगवेगळे जॉग्राफिकल एक्सप्लोरेशन्स होत होते, जहाज होत्या, तिथे वेगवेगळ्या जमिनी शोधणी आपल्याला नवीन नवीन देश उदयास येताना दिसले. तर मेकॅव्हेली सपोर्ट्स एक्सपान्शनिस्ट फॉरेन पॉलिसी. मग आता सगळे लोक नवीन नवीन एक्सप्लोरेशन्स करत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्यापार करत आहेत. तर मेकॅव्हेलीचं म्हणणं होतं की इटलीने सुद्धा एक्सपान्शनिस्ट असलं पाहिजे, विस्तारवादी दृष्टिकोन असला पाहिजे फॉरेन पॉलिसीचा, दुसऱ्या राज्यांवरती रूल केला पाहिजे. बिगिनिंग ऑफ सायंटिफिक रिव्होल्युशन्स पण त्या काळात सुरू झाले. मेकॅव्हेलीज रिअलिझम अँड मटेरियलिझम शोज दॅट टेंडन्सी ऑफ हिज टाईम. त्या काळात वेगवेगळे सायंटिफिक शोध, वैज्ञानिक दृष्टिकोन, फिजिक्सला महत्त्व आलं होतं, वेगवेगळे सायंटिफिक रिव्होल्युशन झाले. एक इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, औद्योगिक क्रांती पण तेव्हाच झालेली आपल्याला दिसते. त्याच्यामुळे नवीन नवीन शोध लागत झाले. ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्या वातावरणाचा प्रभाव मेकॅव्हेलीच्या पॉलिटिकल विचारांवरती नक्कीच होत होता. आता आपल्याला या पूर्ण कन्सेप्टमध्ये जरी नेशन स्टेट उदयात येत होते पण मेकॅव्हेली तिथे मोनार्कीला सपोर्ट करत होता. तर त्याचं एक स्टेटमेंट अजून आहे, कुठल्या प्रकारचं राज्य असलं पाहिजे, लोकशाही असली पाहिजे, रिपब्लिक असलं पाहिजे, मोनार्की असलं पाहिजे, काय असलं पाहिजे. जसं ॲरिस्टॉटलनी क्लासिफिकेशन दिलं होतं या सगळ्या गोष्टींचं. तर मग मेकॅव्हेलीचं काय म्हणणं आहे, तर व्हेरेवर नेसेसरी मोनार्की, व्हेरेवर पॉसिबल रिपब्लिक, बट इन नो सिच्युएशन ॲरिस्टोक्रसी. मग आपण बघितलं की मेकॅव्हेली बिलॉंग टू द टाईम वेन फ्युडलिझम वॉज अबाउट टू एंड अँड कॅपिटलिझम वॉज अबाउट टू इमर्ज. म्हणजे जो काळ होता तेव्हा फ्युडलिझमचा एंड होत चालला, सरंजामशाहीचा अंत होत होता आणि भांडवलशाहीचा जस्ट उदयास किंवा राईस सुरू झाला होता.
फ्युडलिझम वॉज नॉट ओनली ऑब्स्टेकल फॉर कॅपिटलिझम बट ऑल्सो फॉर राईज ऑफ नेशन स्टेट. मग सरंजामशाहीचा अंत का बरं झाला, तर ते ऑब्स्टेकल म्हणून फक्त भांडवलशाहीतच नव्हतं तर राष्ट्र राज्यांच्या उदयाससुद्धा एक ऑब्स्टेकल म्हणून काम करत होतं. हेन्स मेकॅवेली वॉज क्रिटिकल ऑफ नोबॅलिटी. ही कन्सिडर्ड नोबल ॲज पॅरासाइट क्लास. जे सरंजामशाहीमध्ये जो राज्य करणारा वर्ग होता त्याला तो पॅरासाइट क्लास म्हणायचा. ही गिव्स प्रिफरन्स टू कॉमन मॅन ओव्हर नोबल. सो ही सजेस्ट मोनार्की वेअर पीपल आर करप्ट. मग राजेशाही कुठे, जिथे पीपल करप्ट आहेत तिथे तो म्हणतो राजेशाही असली पाहिजे. रिपब्लिक गणराज्य वेअर पीपल आर व्हर्च्युअस, जिथे लोक व्हर्च्युअस असतील. पण कुठल्याही सिच्युएशनमध्ये म्हणजे ॲरिस्टॉटल किंवा आपल्याला ॲरिस्टॉटलनी पण ॲरिस्टोक्रॅसीला विरोध केला आहे किंवा आपल्याला असं दिसतं की कुठल्याही सिच्युएशनमध्ये मेकॅवेली म्हणतो ॲरिस्टोक्रॅसी नसली पाहिजे. म्हणजे पीपल जर करप्ट असतील तर मोनार्की, व्हर्च्युअस असतील तर रिपब्लिक, बट इन नो सिच्युएशन ॲरिस्टोक्रेसी. सेव्हिंग अवर प्लॅनेट, लिफ्टिंग पीपल आउट ऑफ पॉवर्टी, ॲडव्हान्सिंग इकॉनॉमिक ग्रोथ, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण म्हणतो की आपलं प्लॅनेट सेव्ह केलं पाहिजे. लिफ्टिंग पीपल आउट ऑफ पॉवर्टी, कमी म्हणजे गरिबी कमी झाली पाहिजे, आपली आर्थिक विकास झाला पाहिजे. दीज आर वन अँड सेम फाईट. आपण ज्या गोष्टींसाठी आता लढतो आजच्या काळात सगळ्या एकच गोष्टी आहेत. वी मस्ट कनेक्ट द डॉट्स बिटवीन क्लायमेट अँड चेंज, वॉटर स्कॅर्सिटी, एनर्जी शॉर्टेज, ग्लोबल हेल्थ, फूड, या सगळ्या आपल्या ज्या आजच्या प्रॉब्लेम्स आहेत, वुमन एम्पॉवरमेंट झालं, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं एकच सोल्युशन आहे, ते आहे कन्झर्वेशन ऑफ अवर मदर अर्थ. तर आपण आपल्या मदर अर्थला या गोष्टींसाठी नक्कीच काहीतरी आपल्याकडनं योगदान झालं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे.